नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा इशू मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वपूर्ण व संभाव्य असे सामान्य ज्ञान या विषयाचे 30 प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1236. प्रथिने संश्लेषण कुठे होते? तर रायबोझोम्स यामध्ये प्रथिन संश्लेषण केले जाते. नेक्स्ट, वाळवंटात वाढणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात? झिरोफाइट्स असे वाळवंटात वाढणाऱ्या वनस्पतींना म्हणतात. नेक्स्ट, भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब डॅडॅस यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. तर लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या कार्यकाळात कायदा करण्यात आला. नेक्स्ट, ऑल द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण? तर हे पुस्तक राजेंद्र प्रसाद यांनी लिहिले आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले? तर आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र सुरू केले. नेक्स्ट, उपरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लक्ष्मण माने हे उपरा या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण? तर चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. तर स्वराज्य पक्षाचे सचिव हे मोतीलाल नेहरू होते. नेक्स्ट, तारापूर पॉवर प्लॅन्टमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? तर तारापूर पॉवर प्लॅन्टमध्ये अणुऊर्जा तयार होते. नेक्स्ट, भारतातील कोणते राज्य सर्वप्रथम भाषिक तत्त्वावर स्थापन झाले आहे? तर आंध्र प्रदेश हे राज्य भारतात सर्वप्रथम भाषिक तत्त्वावर निर्माण होणारे राज्य आहे. नेक्स्ट, राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? तर पोलीस महासंचालक हे राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. नेक्स्ट, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? तर भिलार हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, चाबहार हे बंदर कोणत्या देशात आहे? तर चाबहार हे बंदर इराण या देशात आहे. नेक्स्ट, ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम कशाशी संबंधित आहे? तर ऑपरेशन फ्लड हा वाढीव दूध उत्पादन व त्यांचे संकलन करण्यासाठी संबंधित आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर महाराष्ट्रात सोलापूर या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत. नेक्स्ट, पाचगणी हे शहर वसवण्यात कोणाचे योगदान आहे? तर जॉन चेसन यांनी पाचगण हे शहर वसवण्यात योगदान दिलेले आहे. नेक्स्ट, पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो? तर पुणे ते महाबळेश्वर या दरम्यान पसरणी घाट लागतो. नेक्स्ट, मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे? तर वाई या ठिकाणी मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? तर हरियाल हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. नेक्स्ट, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 सुरू केलेली अनाथ आश्रमाचा उद्देश काय होता? तर विधवांना शिक्षण देणे हे अनाथ आश्रमाचा उद्देश होता. नेक्स्ट, मनाचे श्लोक कोणी लिहिले? तर संत रामदास यांनी मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. नेक्स्ट, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षे एवढा असतो. नेक्स्ट, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज डॅडॅस या दिवशी प्रदान करण्यात आला? तर 2 जानेवारी 1961 या दिवशी पोलीस ध्वज त्यांना सुपूर्द करण्यात आला. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस ध्वजातील डॅडॅस हे पारंपरिक चिन्ह आहे. तर पंचकोनी तारा हे पोलीस ध्वजातील चिन्ह आहे. नेक्स्ट, पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यावर कोणते चिन्ह असतात? तर पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर 3 स्टार असतात. नेक्स्ट, ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? तर हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन
त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवणे याशी संबंधित ऑपरेशन मुस्कान आहे. नेक्स्ट, गावाचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो? तर उपविभागीय अधिकारी यांच्याकडून पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. नेक्स्ट, हॉर्नबिल उत्सव भारतात कोणत्या राज्यात साजरा केला जातो? नागालँड या राज्यात हॉर्नबिल उत्सव साजरा केला जातो. नेक्स्ट, भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र कुठे स्थित आहे? तर मुंबईतील ट्रॉम्बे या ठिकाणी भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र स्थित आहे. नेक्स्ट, भूविस्तारानुसार जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? तर श्रीलंका हा भूविस्तारानुसार जगातील सर्वात लहान देश आहे.